रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पोशीर प्रकल्पाचा वाद आता पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी कायमचा भूमिहीन होणार असल्याने पोशीर प्रकल्प संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून येत्या 17 मार्च रोजी कर्जत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोशीर प्रकल्पाच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र विरोधाची धार तीव्र झाली आहे. या प्रकल्पामुळे काही गावे आणि वाड्या बाधित होण्याची शक्यता आहे. यामध्ये बोरगाव, कुरुंग, उंबरखान, भवानीपाडा, पोंडेशेत, पेंढरी, भोपलेवाडी, चई, चेवणे, चाफेवाडी आणि खांडस या गावांचा समावेश आहे. या गावांमधील सुपीक जमीन धरणाखाली जाणार असल्याने पिढ्यानपिढ्या शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी देशोधडीला लागेल अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने सामील होणार आहे. तरुणांनी गावोगावी जाऊन प्रकल्पाचे दुष्परिणाम सांगत जनजागृती सुरू केली. धरण हटवा, शेतकरी वाचवा अशी मोहीम सध्या तालुक्यात जोरदारपणे राबवली जात आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या वतीने आज कर्जतचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार, पोलीस प्रशासन यांना अधिकृत निवेदन देण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, शेतकरी संघटना व राजकीय नेत्यांनाही या आंदोलनाची माहिती देऊन पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वांच्या जमिनी बाधित होतात, सर्वांना काही भेटत नाही आणि काही कोणाला विचारत नाही आणि तुम्ही डायरेक्ट टेंडर काढता. यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकच विचार केला आहे की आमचा हा धरणाला प्रखड विरोध आहे आणि हा धरण आम्ही होऊ देणार नाही आणि इथं कोणालाही या जागेत येऊन देणार नाही. या आमचा शेतकऱ्यांचा सर्वांचा एकच निर्णय झालेला आहे आणि आम्ही या निर्णयाला ठाम आहेत. पोशीर प्रकल्पामध्ये एकूण 4 महसूल गावे आणि 12 वाड्या असा समावेश आहे आणि हा बहुतांश भाग हा आदिवासी असल्यामुळं पूर्व काळापासून इथे शेतीवर सगळी उपजीविका चालते आणि शहरी भाग लांब असल्यामुळं कुठल्याही प्रकारच्या नोकरी धंद्यासाठी बाहेर जाता येत नसल्यामुळे इथले जे पण शेतकरी आहेत ते आपला उदरनिर्वाह फक्त शेतीवरच करतात. त्यामुळं परंपरागत चालत आलेला वाडवडिलांपासून जो शेतीचा व्यवसाय आहे आणि शेतीवर चाललेली ही उपजीविका, त्यामुळे आमच्या स्थानिक शेतकऱ्यांना ही शेती सोडायची नाही आणि सरकारच्या कुठल्याही प्रकल्पामध्ये आम्हाला ती सरकारला जमीन द्यायची नाही. आणि आमचा ठाम निर्णय आहे की आम्ही सरकारला कुठल्याही प्रकारे जमीन न देता आम्हाला शेतकरी म्हणून आम्ही पूर्णपणे विरोध करतो ह्या प्रकल्पाला आणि आमचा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ह्या प्रकल्पाला विरोधच करणार आहेत. आम्हाला हा प्रकल्प नाही पाहिजे म्हणजे नाहीच पाहिजे. 17 मार्चला होणाऱ्या या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. महाफास्ट न्यूजसाठी सतीश पाटील, कळंब.